नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला पळून नेल्याच्या रागातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलाय. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. करवीर पोलिसांच्या माहितीनुसार आदित्य गवळी नावाच्या तरुणाच्या पत्नीला महेश राग यानं फूस लावून पळून नेलं होतं. यावरून या दोघांमध्ये गेल्या काही अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास आदित्य गवळी, सिद्धांत गवळी यांच्यासह 6 साथीदारांनी महेशच्या घरावर दगड आणि बिअरच्या बाटल्या फेकत दहशत माजवली. त्यानंतर थेट घरात घुसून तलवार आणि लोखंडी रॉडने महेशवर हल्ला केला. ही घटना मध्यरात्री फुलेवाडी रिंग रोड परिसरात घडली. कुटुंबियांनी तातडीनं महेशला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि त्यानंतर सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळोखे मगर, मयूर कांबे आणि पियुष पाटील यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश राग याच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण कोल्हापूर शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. टोक्यानं घरात घुसून हत्या केल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश कधी येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.